हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल। मागच्या भागात आपण माझा नवरा आणि त्याची बायको भाग 14 बघितलेला। आज आपण भाग 15वा बघणार आहोत। तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि ह्याच्या पुढचा भाग लवकरच तुमच्या भेटीला येईल। तो लवकरात लवकर पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग सुरुवात करूया। मागच्या भागात आपण पाहिले की शास्त्रीजी अक्षयला सांगत होते की आपल्याला सुंदर वाटणाऱ्या एखाद्या तरुणीच्या आपण प्रेमात पडतो। आता ते सुंदर वाटणे मनाचेही राहू शकते, शरीराचे राहू शकते किंवा विचारांचेही राहू शकते। आपल्याला एखाद्या व्यक्तीमधली कुठली गोष्ट आवडेल हे आपणही नाही सांगू शकत, पण त्यावेळी विचारांनी किंवा सौंदर्याने भारावून जाणे हे नैसर्गिक असते। पण कधी कधी असेही होते, आपण एखाद्याच्या विचारांनी खूप भारावून जातो आणि जवळ गेल्यावर भ्रमनिरास होतो। तेव्हा ते प्रेम अल्पवेळेपुरते मर्यादित असते। भ्रमनिरास झाला की प्रेम सुद्धा आटते। प्रेम हे जगण्याचा आधार आहे। प्रत्येक प्राणी प्रेमाचा भुकेलेला आहे। अरे प्राणीच काय, देव सुद्धा प्रेमाचा भुकेलेला आहे। एक गोष्ट मात्र खरी, कुठल्याही स्वार्थ साधण्यासाठी जो प्रेमाचा दिखावा करतो ते प्रेम नसते। मला असं वाटते तुला तुझ्या प्रश्नांचं उत्तर मिळालं असेल। त्याच्या उत्तराने अक्षयचे समाधान होते। महाराज, तुम्ही किती सोप्या शब्दात मला प्रेमाची व्याख्या समजवली। नाहीतर मी याच संभ्रमात होतो की मी केलेलं प्रेम खरं होतं की खोटं। त्यावर शास्त्रीजी, आता तुला तुझ्या संकटातून निघण्याचा मार्ग मिळाला का? त्यावर अक्षय पुन्हा निराश होत, नाही महाराज, मी एकाशी न्याय केला तर तो दुसऱ्यावर अन्याय होतो आणि दुसऱ्यावर न्याय केला तर पहिल्यावर तो अन्याय होतो। एकंदरीत मी काहीही केलं तरी एकावर अन्याय होणं निश्चित आहे। म्हणून तर म्हटलं, चक्रव्यूहमध्ये अडकलेल्या अभिमन्यूसारखी माझी अवस्था झाली आहे। त्यावर शास्त्रीजी, मग अशा प्रश्नांना वेळेवर सोडून द्यायचं। योग्य वेळ आली की प्रश्न सुटून जातात। त्यावर अक्षय विचार करीत 4-5 दिवस असेच निघून जातात। एनाला डिस्चार्ज मिळून ती आईकडे जाते, पण एकदाही अक्षयला कॉल करत नाही किंवा अक्षयने केलेला कॉल उचलतही नाही। त्यामुळे अक्षय तिला शांत व्हायला अजून थोडा वेळ द्यायचं ठरवितो आणि तोपर्यंत तिला कॉल करून त्रास न देण्याचं ठरवितो। इकडे रमाकांतराव आपल्या सगळ्या नातेवाईकांना फोन करून संध्यासाठी स्थळ बघायला सांगतात। संध्याला हे सगळं मान्य नसते, पण ती सुद्धा द्विधा मनस्थितीमध्ये असते। त्यामुळे ती काही बोलू शकत नाही। निमूटपणे ऐकण्यापलीकडे तिच्या हातात काही नसते। अक्षयचा दिवस कसाही निघून जातो ऑफिसमध्ये, पण घरी आला की त्याला संध्याची खूप आठवण येते। तिला बघायची, तिच्याशी बोलायची खूप इच्छा होते, पण तो कंट्रोल करतो, कारण आता तिच्या आयुष्यात ढवळाढवळ करून तिचं आयुष्य खराब करायचं नसतं त्याला। इकडे संध्या अक्षयसाठी झुरत असते, तर तिकडे अक्षय सुद्धा संध्यासाठी कासावीस होत असतो। दोघेही दुरून एकमेकांच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना करतात, पण त्यांचं सुख हे सोबत राहण्यात आहे हे कळूनही एकमेकांच्या सुखासाठी ते दुरावा सहन करतात। शास्त्रीजींना भेटल्यापासून अक्षय बऱ्यापैकी शांत झाला होता। आता आयुष्यात जे होईल ते स्वीकार करायचं त्याने ठरवलं होतं। एना ही अक्षयसाठी फक्त जबाबदारी बनून राहते। आता त्याला ना तिची आठवण येत, ना तिची कमी त्याला उदास करीत असते। उलट तिच्या नसण्याने त्याला शांत वाटते, पण तिच्या पोटात त्याचे बाळ वाढत आहे, त्यामुळे तिची आणि बाळाची काळजी घेणं ही त्याची जबाबदारी आहे ही जाणीव त्याला असते। अक्षय उदास मनाने मोबाईलमधील संध्याची फोटो बघत, संध्या तुझी खूप आठवण येते ग, पण मी आता तुला कधीच भेटायला येणार नाही, कारण माझ्या अशा करण्याने तू आयुष्यात पुढे नाही जाऊ शकणार। तुलाही अधिकार आहे जगण्याचा, पतीचे प्रेम मिळवण्याचा, जे मी तुला नाही देऊ शकलो। काय विटंबना आहे माझ्या आयुष्याची। दैव पण काय खेळ खेळते। लग्न झाल्यावर जिला मी पत्नी न मानता फक्त एक जबाबदारी मानली, ती आज माझं प्रेम बनली। आज ती पत्नी असावी असं वाटून सुद्धा मी देवाकडे तिला मागू शकत नाही, आणि जी माझं प्रेम होती ती आज फक्त जबाबदारी म्हणून उरली आहे। तिला पत्नी बनवल्याचा आज पश्चाताप करतोय, पण नाईलाज आहे। आयुष्य तिच्यासोबत घालवावं लागेल मला, पण माझी इच्छा असो वा नसो, आयुष्य अशी काही पलटी खाईल असं कधीच वाटलं नव्हतं। शेवटी संध्याने आपल्या स्वभावाने माझं मन, माझं प्रेम जिंकलं आणि एनाने तिच्या स्वभावाने ते घालवलं। पण जशी ड्युटी करतो तशी एनाची, बाळाची काळजी घेणे ही पण माझी ड्युटी आहे आणि ती मला करावीच लागेल। 10 दिवस झाले डिस्चार्ज होऊन, पण एनाने एकदाही मला कॉल नाही केला। असो, मला जाऊन बघावं लागेल। शेवटी आयुष्यभर ही ड्युटी निभावतच जगावं लागणार आहे। आणि अक्षय ऑफिस सुटल्यावर एनाकडे जातो। मिस्टर जॉन त्याचे स्वागत करतात।
ॲना तिच्या रूममध्ये असते. रोज लीना ॲनाला आवाज देते. ती रूममधून बाहेर येते आणि समोर अक्षयला बघते तर तिच्या कपाळावर आट्या पडतात. तू इथे कशाला आला? त्यावर रोज लीना रागवत, ॲना अक्षय तुझा हजबंड आहे, अशी कशी बोलू शकते तू त्याला? त्यावर ॲना हसत, मॉम माझा हजबंड, त्याला तर माझ्याशी लग्न करून पश्चाताप होत आहे. त्यावर मिस्टर जॉन, ओ खरंच काय? म्हणजे तू तुझ्या मॅरिड लाईफमध्ये फेल झाली हे तू ॲक्सेप्ट केलंस तर? त्यावर ॲना भयंकर चिडते. त्यावर तू कोण आहेस? तुझी हिंमत कशी झाली असं बोलायची? प्लीज माझ्या गोष्टीमध्ये येऊ नको. त्यावर रोज लीना चिडून, ॲना तू तुझ्या नवऱ्याचा रिस्पेक्ट करत नाही, पण माझ्या नवऱ्याचा अपमान केलेला मी सहन करणार नाही. या घरात राहायचं असेल तर तुला जॉनशी रिस्पेक्टनी बोलावं लागेल. ॲनाला आता भयंकर राग येतो. अक्षयसमोर तिच्या आईने तिचा अपमान केला होता आणि हे दाखवले होते की ती स्वतःच्या नाही तर त्यांच्या घरात राहते. त्यावर अक्षय शांतपणे, ॲना जे झालं ते विसर आणि चल घरी. तू आई होणार आहे तेव्हा तुझी आणि बाळाची पण काळजी घ्यायची आहे. हे असं चिडून हायपर होऊन तुलाच त्रास होईल आणि त्यासोबत आपल्या बाळाला पण. ॲना स्वतःच्या आईवर चिडली होती कारण तिने सरळ सरळ हे घर तुझे नसून माझे आहे असं दाखवले होते. त्यामुळे ती अक्षयसोबत घरी जाण्याचा विचार करते. पण इतक्या सहज गेले तर आपली किंमत नाही उरणार आणि अक्षयला त्याची चूक कळावी म्हणून ती हाताची घडी घालून चेहऱ्यावर करारी भाव आणि ॲटिट्यूडपणे, ठीक आहे मी घरी यायला तयार आहे, पण माझ्या काही अटी आहेत. त्यावर अक्षय टेन्शनमध्ये येत पण चेहऱ्यावर तसं न दाखवत, कुठल्या? ॲना माझी पहिली अट, घरातल्या कुठल्याही सदस्याने, तू सुद्धा संध्याला माझ्यापेक्षा जास्त अटेन्शन द्यायचं नाही. घरात सुनेचा मान फक्त मलाच मिळाला पाहिजे. त्यावर अक्षय, ठीक आहे तू म्हणते तसेच होईल. त्यावर ॲनाला आपल्या कानावर विश्वासच बसत नाही. अक्षय या गोष्टीसाठी इतक्या लगेच तयार झाला. वाव, आता त्या संध्याला बघ मी कशी तिची जागा दाखवते ते. या प्रेग्नेन्सीचा मी भरपूर फायदा करून घेईल. तिला वेळोवेळी मी मला वाटेल तो पदार्थ बनवून मागेल. खायची इच्छा होते या नावाखाली, तेव्हा तर कुणीही काहीच म्हणू शकणार नाही. आपल्या विचारातून बाहेर येत, माझी दुसरी अट, मला जे वाटेल ते मला खाऊ दिले पाहिजे. तुमचे ते सण अँड व्हॉटेवर त्याचा बहाणा करून मला खायला कुणी टोकले नाही पाहिजे. त्यावर अक्षय निमूटपणे, ठीक आहे. त्यावर ॲना खुश होते. माझी तिसरी अट, मी किचनमध्ये जाणार नाही आणि काहीही बनवणार नाही. मुळात जे मला येत नाही ते मी शिकणार पण नाही. त्यावर अक्षय, ठीक आहे. त्यावर रोज लीना वैतागून, ॲना काय चाललंय तुझं? असं वाटतं हे बाळ नसून तुझी इच्छा पूर्ण करायची मशीन की काय? त्यावर ॲना, नो मॉम, मला या सगळ्याचा किती त्रास होतो तुला काय माहीत? तुम्हीच म्हणता ना मी हायपर नाही व्हायचंय, शांत राहायचं, तर मग हे करावंच लागेल. रोज लीना काही बोलायला जाते पण अक्षय त्यांना थांबवत, डोंट वरी तसंच होईल. तुला त्रास होईल असं कुणीही नाही वागणार. त्यावर ॲना जिंकल्याच्या आवेशात, ओके मग मला काहीच प्रॉब्लेम नाही, मी यायला तयार आहे. त्यावर अक्षय, ठीक आहे तू तयार हो, आपण निघू. त्यावर मिस्टर जॉन, नो नो अक्षय, डिनर लगेच रेडी होईल, तू डिनर करूनच जा. त्यावर अक्षय त्यांना नकार देऊ शकत नाही कारण ॲना जरी तुसडेपणाने वागत असली तरी मिस्टर जॉन आणि रोज लीना त्याला जावयाचा जो मान द्यायचा तो देत होते. रात्रीचे 9 वाजता अक्षय आणि ॲना घरी येतात. अक्षयने आधीच सगळं घरी कळवल्यामुळे मंगलताई आणि मंगेशराव दोघेही तिचीच वाट बघत होते. दोघेही आत येताच मंगलताई प्रेमाने, ॲना तू कशी आहेस? तब्येत ठीक आहे ना आता? त्यावर मनात ॲना, बाप रे आज या इतक्या प्रेमाने बोलत आहेत. माय बेबी इज सो लकी. मी उगाच अबॉर्ट करायचा विचार करीत होती. चेहऱ्यावर स्माईल आणीत, हो आई तब्येत छान आहे माझी. मंगेशराव अक्षयच्या चेहऱ्याकडे बघतात. त्याचा मुलूल चेहरा बघून ते समजतात की ॲनाला घरी आणण्यासाठी त्याला खूप विनवण्या कराव्या लागल्या असणार. त्यावर मनात उगाच संध्याचा विचार येतो आणि त्यांना वाटते की संध्या असती तर तिने असं केलं नसतं. ॲना इकडे तिकडे बघते पण तिला संध्या दिसत नाही. बहुतेक रूममध्येच असेल. अक्षयने माझ्या अटी आधीच घरी सांगितल्या वाटतं म्हणून संध्या माझ्या समोर येत नाही. मनात खुश होत ती बेडरूममध्ये जाते. ॲना अजून 10 दिवस सुट्टीवर असल्यामुळे घरीच असते.
सकाळी उठल्या उठल्या ती बघते अक्षय वॉकला गेला असतो. तिला ग्रीन टी पाहिजे होती. अक्षय असता तर तिने रूममध्येच मागवली असती, पण आता तो नसल्यामुळे तिला खाली यावं लागतं. ती किचनमध्ये बघते पण संध्या तिला दिसत नाही. कुठे गेली ही? कालपासून दिसत नाही. तशी तर ही सकाळीच उठते. बाथला गेली असेल का? त्यावर मंगलताई आत येत, "एना, तुला काही पाहिजे होतं का?" एना मागे वळून बघते, "हो आई, तो माझा ग्रीन टी." त्यावर मंगलताई, "तू बस, मी तुला बनवून देते." एनाला आश्चर्य वाटते, ह्या इतक्या प्रेमाने बोलत आहे, तेही आज कुठलेही टोमणे न मारता. त्यावर एना, "आई, संध्या नाही दिसत आहे. कुठे गेली आहे का ती?" मंगलताईची अनुभवी नजर लगेच ओळखते एना मधील असूया. मनात विचार येतो, आई होण्याच्या बहाण्याने तिला राबवून घ्यायचं असेल हिला. बरं झालं ती आईकडे गेली ते. पण घरी काही झालंच नाही असं दाखवत, "अगं हो, ती आईकडे गेली आहे." त्यावर एना विचार करीत, "हो का? मग कधी येणार आहे?" त्यावर मंगलताई चेहऱ्यावर स्माईल कायम ठेवत, "आता माहीत नाही तिचं येणं होईल की नाही ते, कारण तिने लग्न करायचा विचार केला. तिचे वडील तिच्यासाठी मुलं पण बघत आहे. बघूया कधी जुळते ते." एनाला तसा मनातून आनंद व्हायला पाहिजे होता की तिच्या रस्त्यातला काटा काही न करता गेला. पण एनाची अजूनच जास्त चिडचिड होते, कारण आता संध्याला तिची जागा दाखविता येणार नाही. आपल्या इशाऱ्यावर तिला नाचवता येणार नाही. मनात खूप सारे मनसुबे बनवून आली होती, पण आता ते काहीच होणार नव्हते. एना कप घेऊन तशीच रूममध्ये निघून जाते. तिच्या चालीवरून सुद्धा मंगलताई तिच्यातील खुन्नस भाव ओळखून घेतात. मनात दुःखी पण होतात की आपल्या एकुलत्या एक मुलाला ही अशी पाताळयंत्र बायको मिळाली. पण आता पर्याय नव्हता. दिवस जात होते पण सगळं मनासारखं होत असून सुद्धा एना खुश नव्हती. मंगलताईंना त्यांचा पारंपरिक स्वयंपाकच येत होता. त्यांना आताच्या वेगवेगळ्या डिशेस बनवता येत नव्हत्या. संध्याच्या हाताला जशी चव होती तशी तिला स्वयंपाकाची सुद्धा आवड होती. त्यामुळे ती नेहमी नवनवीन पदार्थ शिकायची आणि बनवायची सुद्धा. एनाला नवनवीन पदार्थ खायला खूप आवडायचे, पण आता तिला रोज पोळी भाजी खायला मिळत होती. त्यात सगळ्या भाज्यांची चव सारखीच वाटायची. त्यामुळे जेवणाचा तिला वीट आलेला होता. आता प्रेग्नंट असल्यामुळे कधी कुठली भाजी आवडायची नाही तर कधी खायची इच्छाच व्हायची नाही. तिच्या इच्छेनुसार अक्षय तिला हॉटेलमधून काही पदार्थ मागवून द्यायचा, पण तेही तिला खायचा कंटाळा यायचा. सुट्ट्या संपून एना ऑफिस जॉईन करते. बाहेर पडल्यामुळे तिला थोडं फ्री वाटते. एक दिवस काम संपल्यानंतर एना विचार करीत बसते, संध्या तर आता आमच्या दोघातून गेली. कदाचित तिचे लग्नही होईल. तेव्हा मी सुद्धा अक्षयसोबत आता नव्याने सुरुवात करायला पाहिजे. या काही दिवसात अक्षय आणि माझ्यात खूप दुरावा आला आहे. अक्षय माझी काळजी तर घेतो, पण त्यात प्रेम नाही तर कर्तव्य जबाबदारी दिसते. मला काहीतरी करून अक्षयशी माझे संबंध आधीसारखे करावे लागेल. एना मनाशी पक्का निर्धार करून खूप आनंदी असते की ती आता अक्षयशी तिचं रिलेशन पूर्वीसारखं करेल आणि मग ती एक हॅप्पी फॅमिली सारखं आनंदी जीवन जगेल. इकडे ऑफिसमध्ये अक्षयला त्याचा आत्ते भाऊ प्रसादचा फोन येतो. अक्षय फोन घेऊन बाहेरच्या कॅरिडॉरमध्ये जातो. "हा प्रसाद, बोल, कसं काय सुरू आहे तुझं? आत्तेची तब्येत कशी आहे?" त्यावर प्रसाद, "सगळे ठीक आहे आणि सगळ्यांची तब्येत पण ठीक आहे. तू सांग, तुझं कसं चालू आहे?" त्यावर अक्षय, "ठीक आहे, मस्त चालू आहे रे." त्यावर प्रसाद, "मस्त चालू आहे तर तुझ्या आवाजात का नाही दिसत आहे तसं? आवाजावरून तू खूप उदास वाटत आहे." त्यावर अक्षय जबरदस्ती हसत, "नाही रे, काम खूप आहे ना, थकलो म्हणून तुला असं वाटत आहे." त्यावर प्रसाद, "संध्या वहिनी कशी आहे?" त्यावर अक्षय, "चांगली आहे ती, पण तिच्याबद्दल तू का विचारत आहे?" त्यावर प्रसाद, "कारण स्मिताच्या मामे भावाला तिचं स्थळ आलं. काल त्यांनी फोन केला होता स्मिताला. संध्याबद्दल विचारत होते." त्यावर मात्र अक्षय हतबल होत अगदी क्षीण आवाजात, "काय सांगितलं मग तू त्यांना?" प्रसाद, "काय सांगायला पाहिजे होतं? अरे, संध्यासारखी बायको नशीबवाल्यांनाच मिळते. ती अल्लड जरी असली तरी खूप समजदार आहे. तिच्याबद्दल चुकीचे कसं सांगणार? स्मिताने सांगितलं ती खूप सुंदर आहे आणि तेवढीच समजदार पण. घर पण नीट सांभाळते आणि स्वभावाने तर खूप चांगली आहे." त्यावर अक्षय उदास होत, काय करतो मुलगा?" त्यावर प्रसाद, "दिसायला तर हँडसम आहे. चांगल्या पॅकेजवर जॉब करतो, पण तो कॅनडाला असतो. तिथे एका कंपनीत आहे. त्याचा आणि माझा जास्त काही संबंध आला नाही. फक्त एकदाच भेटलो होतो आम्ही. तसा तर चांगला वाटला होता तेव्हा, पण स्मिता सांगत होती खूप चांगला आहे म्हणून." अक्षय काहीच न बोलता फक्त हुक्कार भरतो. त्यावर प्रसाद, "काळजीने अक्षय, तू संध्याला डिवोर्स का दिला?" त्यावर अक्षय, "नाही, पण तू टेन्शन घेऊ नको. तिला चांगला मुलगा मिळत असेल तर मी प्रॉब्लेम नाही करणार, एवढा विश्वास कर." तिने म्हटलं, "मी लगेच डिवोर्स पेपरवर सही करून देईन." त्यावर प्रसाद, "तसं नाही रे, मी तुझ्यावर अविश्वास नाही दाखवत आहे.
मला फक्त इतकं वाटतं की संध्या तुझ्या आयुष्यात असावी, ती ॲना नाही. त्यावर अक्षय, वाटतं तर मलाही तसंच, पण आता खूप उशीर झाला आहे. ॲनाला घरात आणलं, आता कुणाला दोष देणार? भोगतोय आपल्या कर्माची फळं. प्रसाद त्यावर काहीच बोलत नाही. बरं, फोन ठेवतो, काळजी घे स्वतःची. अक्षय फोन ठेवतो आणि संध्याचे लग्न होऊन ती दूर जाणार या विचाराने पुन्हा अस्वस्थ होतो. घरी येतो तो चेहरा उतरूनच. त्याला बघून मंगेशराव, अक्षय काय झाले रे, चेहरा एकदम उतरलेला आहे, बरं वाटत नाही का? त्यावर अक्षय, मनात काय सांगू आता तुम्हाला, म्हटलं तर तुम्ही पुन्हा दुःखी होणार की संध्याचं लग्न होणार आहे म्हणून मी दुःखी आहे. तो सोफ्यावर बसत, ऑफिसमध्ये काम जरा जास्त होतं म्हणून थकवा वाटत आहे. त्यावर मंगेशराव, अरे मग जा तू रूममध्ये आणि थोडा आराम कर. आणि तो बेडरूममध्ये जातो तर ॲनाने पूर्ण रूम नीट अँड क्लीन केली होती. ती अक्षयला बघताच ती जवळ येत एक स्माईल देते, त्याच्या हातातील बॅग घेते. अक्षयला जरा आश्चर्य वाटतं, कारण ॲना घरी आल्यापासून त्याच्यासोबत नीट बोलतच नव्हती. अक्षय सुद्धा तिच्याशी बोलणे टाळायचा, फक्त जबाबदारी म्हणून तिला काय हवं नको ते बघायचा. पण आज ॲनाला असं बघून त्याला आश्चर्य वाटते. तो काही न बोलता बेडवर बसतो. ॲना त्याला तसं बघून, दमला आहेस का? त्यावर अक्षय हळू आवाजात, त्यावर ॲना, ओके, मी तुझ्यासाठी चहा घेऊन येते, म्हणजे तुला फ्रेश वाटेल. त्यावर अक्षय, नको, मी थोडा वेळ लेटतो. ॲना एक्साइट होत, मी तुला हेड मसाज देऊ का? त्याने बरं वाटेल तुला. अक्षयला चिड येते, त्याला एकटं राहायचं होतं, पण ॲना त्याला काही सोडतच नव्हती. तो राग घेऊन नरमाईने, नको ॲना, तू जेवण करून घे, तुझे मेडिसिन घे, मी आराम केला की बरं वाटेल मला. त्यावर ॲना निराश होत, ओके. ॲना त्याला आराम करू देते. तो उठल्यावर ती त्याच्याशी बोलण्याचा पुन्हा प्रयत्न करते, पण अक्षय रिस्पॉन्ड देत नाही. त्यामुळे ती पुन्हा हिरमुसते. मेडिसिनमुळे आणि दिवसभराच्या व्यापाने ॲना पण थकून जाते, त्यामुळे तिला लवकर झोप येते. पण प्रेग्नेंट असल्यापासून तिला रात्री झोपेत 3-4दा जाग येते. असंच मध्यरात्री 1:30च्या सुमारात तिला जाग येते. बघते तर बाजूला अक्षय नाही. ती त्या अंधुक प्रकाशात इकडे तिकडे बघते तर अक्षय खिडकीजवळ चेअर लावून समोरच्या टेबलवर पाय पसरून बसलेला असतो. ॲना उठून त्याच्या जवळ जाते तर अक्षय डोळे मिटून झोपलेला असतो आणि मोबाईल त्याने छातीशी ठेवलेला असतो. ती जवळून बघते तर अक्षयच्या गालावर अश्रूचे ओघळ सुकलेले होते. त्यावरून तिला कळते की अक्षय रात्री रडत रडत झोपी गेला. तिला कळत नाही त्याला काय दुःख आहे, पण ती त्याचा मोबाईल बाजूला ठेवण्यासाठी उचलते तर स्क्रीनवर तिला संध्याची फोटो दिसते. तिला कळायला वेळ लागत नाही की अक्षय संध्याच्या आठवणीत रडत होता. ती स्क्रीनवर संध्याची सुंदर स्माईल करणारी फोटो बघून रागाने मोबाईल टेबलवर जवळजवळ आपटतेच. अक्षयला बेडवर झोप म्हणून उठवण्यासाठी आलेली ॲना रागाने धुमसत तशीच बेडवर जाऊन झोपते, पण तिला झोप पण येत नाही. समोर फक्त संध्याची ती फोटो नाचत असते. डोळे बंद केले तरी तिला हसताना संध्या दिसत असते. जणू ती तिलाच हसत आहे आणि म्हणत आहे की अक्षय फक्त माझ्यावर प्रेम करतो आणि तू फक्त त्याची जबाबदारी आहे. तेही त्या बाळामुळे सगळे तुझ्याशी गोड बोलतात, नाहीतर तू या घरात सगळ्यांना नकोशी आहे. अक्षयला सुद्धा या विचारांनी ॲना वेडी होते. तिला झोप तर येत नाही, पण संध्यावरचा राग खूप वाढतो. त्यात अक्षयचा सुद्धा तिला खूप राग येतो. तिला कळत नाही आता काय करावे. चला फ्रेंड्स, आजच्या पुरतं एवढंच. याच्या आधीचे भाग जर तुम्ही पाहिला नसाल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे, त्याच्यावर क्लिक करून ते तुम्ही नक्की बघून घ्या. आणि हो, भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जावा.